काही पुण्यामध्ये जी अत्याचाराची घटना घडली त्याची तुम्ही दखल घेतलेली आहे आणि 3 दिवसात अहवाल देखील सादर करण्याचे सांगण्यात आले आहे. काही या संदर्भात महाराष्ट्र पोलिसांची काही चर्चा झाली का? कालची जी पुण्याची जी घटना घडली आहे ही घटना खूप धक्कादायक आहे आणि या घटनेची मी कठोर निंदा करते. या संपूर्ण विषयामध्ये राष्ट्रीय महिला आयोगानं सुमोटो कॉग्निजन्स घेतलेला आहे आणि कालच आम्ही पोलिसांना याबद्दलचा अहवाल मागितलेला आहे. राज्याचे पोलीस महासंचालकांना हा अहवाल आम्ही मागवलेला आहे त्यांच्याकडनं आणि त्यांना आम्ही काही गोष्टींचे निर्देश दिलेले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा जो तपास आहे तो तत्परतेनं झाला पाहिजे. दुसरं, पीडितेला ताबडतोबीनं वैद्यकीय मदत, त्याचप्रमाणे तिचं मानसिक समुपदेशन आणि तिला सुरक्षा देणं अत्यंत गरजेचं आहे. या विषयामध्ये तातडीनं त्यांनी तिला मदत केली पाहिजे, त्याबद्दल पावलं उचलली पाहिजे. आणि तिसरी जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आरोपीला तातडीनं अटक केली पाहिजे आणि त्यासोबतच लगेचच हे जी केस आहे ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालली पाहिजे. अशा प्रकारचे निर्देश आम्ही राज्यांच्या पोलीस महासंचालकांना दिलेले आहे आणि 3 दिवसाची आम्ही त्यांना वेळ दिलेली आहे की 3 दिवसामध्ये त्यांनी हे अहवाल आमच्यापर्यंत द्यावा. ताई, तिथे जी बस आढळलेली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे साहित्य सापडलेले आहे. या प्रकरणामध्ये फक्त ही एकच मुलगी नाही तर अनेक इतर महिलांवरती अत्याचार झालेत का, हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न, तिथले सरकारी जे अधिकारी आहेत त्यांचा देखील यामध्ये समावेश आहे का? या संदर्भात काही निर्देश तुम्ही पोलिसांना, महाराष्ट्र पोलिसांना देणार का याची व्याप्ती वाढवण्यासाठी? बघा, आता नव्यानं जी माहिती मिळते आहे ती माहिती बघता याची गरज पडल्यास आम्हाला व्याप्ती वाढवावी लागेल. मात्र या संपूर्ण विषयामध्ये कमिशन पूर्णपणे लक्ष ठेवून आहे आणि ताबडतोबीनं आरोपीला अटक पण होणं आणि याशिवाय इतरही अशा काही घटना तिथं घडल्या आहेत का असंही बघणं कमिशनला महत्त्वाचं वाटतं. मॅम, शिवशाही बसमध्ये ही घटना घडली आहे. एक तर सिक्युरिटी कन्सर्न्स रेज होतात. स्वारगेट त्या एरिया परिसरात बरोबरच बसेस जे आहेत ते म्हणजे ड्युटी संपलेली असते तरी ते बसेस कसे ओपन होते, कारण की ते देन इट बिकम्स अ डेन अशा घटनांसाठी. तुम्ही त्याला कसं काय हे करणार, सिक्युरिटी कन्सर्न्सला घेऊन आणि बसेसला काय रूल्स रेग्युलेशन्स के ते लॉक असायला पाहिजे. आणि याला जोडून एक प्रश्न असा आहे की दिल्लीमध्ये अनेक बसेसमध्ये कॅमेरे लावले, असे निर्देश महाराष्ट्र सरकारमध्ये आहेत का आणि ते का केले जात नाही? आणि ही घटना फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही, महिला आयोग हा तर राष्ट्रीय आहे, तर याचं पूर्ण देशामध्ये कसं वाटतं? एक तर दरवाजा लॉक असणं गरजेचं होतं आणि CCTV. नक्कीच मला असं वाटतं की एकंदरीतच आपण जर बघितलं तर या संपूर्णच विषयामध्ये आणि पुढंसुद्धा देशभरामध्ये आपण जे प्रश्न उपस्थित केले त्यावर नक्की काम केलं गेलं पाहिजे. या संपूर्ण विषयामध्ये एकदा याची काही काळामध्ये सगळी माहिती समोर येईल. पण मला असं वाटतं की जिथे जिथं महिला प्रवास करतात किंवा त्या जातात वेगवेगळ्या माध्यमातून, तिथं त्या सगळ्याचं सुरक्षा ऑडिटसुद्धा व्यवस्थितपणे असणं फार महत्त्वाचं आहे. या काही दिवसामध्ये काही वेळामध्ये जशी ही माहिती आमच्यापर्यंत येईल त्याला बघून अशा प्रकारचे निर्देश नक्कीच सगळ्या सरकारांना द्यावे लागतील असं वाटतं. कारण महिलांची सुरक्षा ही सार्वजनिक जे वाहतूक होते तिथं असणं, उत्तम असणं खूपच महत्त्वाची आहे. आणि अर्थातच जिथं कॅमेराचा विषय आलेला आहे त्यामध्ये सुद्धा बघता येईल की तिथं काय सुरक्षा होती आणि अधिकपणे ती अजून उत्तमपणे कशी करता येईल हे सुद्धा पाहायला हवं. पुणे शहर मॅम हळूहळू आपण बघितलं तर विमेन रिलेटेड खूप सगळ्या कन्सर्न्स रेज झाले. BPO लेडी मर्डर केस जो झालेला, त्याच्यानंतर अजून वेगळे हे झाले. तर ओव्हरऑल पुणे हा शहर म्हणजे विमेनला घेऊन थोडंसं इन्सेन्सिटिव्ह झालं आहे का? तिथे अजून NCWला जास्त कॉग्निजन्स घेऊन पेट्रोलिंग वगैरे काय करणं गरजेचं आहे. शिक्षणासाठी येत असतात, वेगवेगळ्या विद्येचं माहेरघर आहे. एवढ्यामध्ये अशा काही घटना झाल्यात हे खरं आहे, पण तरीसुद्धा त्या घटनांमुळे त्या शहरावर आपण अशा प्रकारचं काही हे लावणं योग्य होणार नाही. कारण पुणे शहर हे उत्तम शहर आहे, सुसंस्कृत शहर आहे, लोक तिथली चांगली आहेत. काही 2-4 लोक चुकीचं वागतात आणि मग ते शहराला बदनाम करतात. मला असं वाटतं की याच्याकरता पुणेकरांना काही आपण म्हणण्याचं काही कारण नाही आहे. या संपूर्ण विषयामध्ये पोलिसांनी उत्तमपणे तपास पुढं
करायला हवा. ते करतात पण आहेत. आणि आत्ता जी माहिती मिळाली ती अशी पण माहिती मिळाली आहे की या सगळ्या विषयामध्ये जे 23 सुरक्षा रक्षक आहेत त्यांना पण निलंबित केलं गेलेलं आहे. तर या विषयामध्ये सरकारने काम पण सुरू केलेलं आहे. मला असं वाटतं की आम्ही पोलिसांना 3 दिवस वेळ दिलेला आहे. पोलिसांना काम करायला आपण वेळ दिला पाहिजे. मात्र अत्यंत संवेदनशीलतेनं कमिशन या घटनेकडे बघत आहे. ये जानना चाहेंगे पूना के इंसिडेंट के बाद एनसीडब्ल्यू ने महाराष्ट्र गवर्नमेंट के जो पुलिस महासंचालक है उनको नोटिस भेजा गया है, क्या कहा है इस नोटिस में? पुणे की जो घटना हुई है उस घटना की मैं कड़ी निंदा करती हूँ. इस घटना को देखते हुए हमने तत्परता के साथ हमने तुरंत कमीशन ने सुमोटो कॉग्निजेंस लिया है और महाराष्ट्र के जो डीजीपी है उनको हमने पत्र लिखा है और हमने उनको ये कहा है कि इस विषय में उन्होंने तुरंत ही उस विषय में काम करना शुरू करना चाहिए. और जो पीड़िता है उसको कोई सहायता लगती है, जैसे कि हम समझते हैं कि उसका मानसिक समुपदेशन करना है या उसी के साथ साथ उसके मेडिकल टेस्ट है, उसकी सुरक्षा है, इन सभी विषयों को लेकर उन्होंने उनके ओवरऑल हेल्थ के लिए बहुत ध्यान भी देना चाहिए. उसके साथ साथ हमने ये भी कहा है कि जो इस विषय में जो आरोपी है उस आरोपी को आपने तुरंत बिहाइंड द बार करना चाहिए. उसी के ऊपर आपने कड़ी तुरंत एक्शन भी लेनी चाहिए और फास्ट ट्रैक कोर्ट में ये जो केस है वो चलनी चाहिए. इस तरीके से हमने उनको आदेशित किया है, उनको हमने निर्देश दिए हैं और हमने ये भी कहा है कि 3 दिन में इस पूरे जो घटना घटी है इसका उन्होंने पूरा जो घटना घटी है उसको देखते हुए उन्होंने अपना काम पूरा करना चाहिए और कमीशन के पास उन्होंने अहवाल देना चाहिए. वहाँ पे एक बस मिली है मैम, उसमें महिलाओं के कुछ कपड़े हैं, अलग अलग जो चीज़ें इसका हम उल्लेख नहीं कर सकते, ये सी चीज़ें मिली हैं. ऐसा लगता है वहाँ पे एक से ज़्यादा महिलाओं पे ऐसा यूज़ किया गया और अत्याचार किया गया. और इसमें जो अधिकारी है उनका भी संबंध था क्या कि बस यूज़ करने के लिए? इस जानकारी के बाद इस पूरे प्रकरण की व्याप्ति बढ़ानी चाहिए क्या? अगर ऐसे कोई विषय, कोई वहाँ पे गलत चीज़ें अगर मिलती है, ऐसा कुछ सामने आता है तो ज़रूर उस विषय को देखना चाहिए कि इस तरीके से घटनाएं और भी वहाँ पे होती है क्या. पर इसमें एक बात मैं ये भी कहूँगी कि उस विषय में पुलिस अभी अपना काम कर रही है. सरकार ने भी 23 लोगों को निलंबित कर दिया है, तो वो काम कर रहे हैं. तो मुझे ये भी लगता है कि उनको हमने कुछ समय देना चाहिए. 3 दिन का हमने समय दिया है. मुझे पूर्ण आशा है कि महाराष्ट्र की जो पुलिस है वो इस विषय में काम कर रही है. अच्छा मैम, उस जो बस है उसका डोर लॉक नहीं था. दूसरी बात ये है कि कुछ स्टेट में सीसीटीवी बिठाए गए बस में, तो पूरे स्टेट में सीसीटीवी बिठाने के लिए महिला आयोग इसके लिए कोई निर्देश देना चाहिए जी. ऐसे जब घटनाएं सामने आती है तो मुझे लगता है कि ये बात सिर्फ महाराष्ट्र की नहीं है. महिलाओं की सुरक्षा हमारे सबके लिए बहुत अहम बात है और इसी को ध्यान में रखते हुए जितना अच्छे तरीके से हम महिलाओं को सुरक्षा दे सकते हैं वो हमने करना चाहिए. जैसे कि सीसीटीवी कैमराज है या स्पेशली मैं ये कहूँगी कि डोर जो लॉक ठीक से होना चाहिए, उस विषय में हमने काफ़ी अच्छे तरीके से उस सुरक्षा की हमने ध्यान देना चाहिए. और मुझे ये भी लगता है कि जैसे इस विषय में अभी तो पूरा तपास हुआ नहीं है, चीज़ें जब सामने आएगी तो उस विषय में ज़रूरत पड़ती है तो कमीशन निर्देश भी देगी. हर जो स्टेट है या फिर सेंट्रल में भी ट्रांसपोर्ट मिनिस्टर नितिन गडकरी जी है और स्टेट में का डिपार्टमेंट जो होता है ट्रांसपोर्ट मिनिस्ट्री, उनको आप ये बताएंगे कि सेफ्टी के बारे में वहाँ पे कुछ प्रबंध किया जाए, वो चाहे बसेस की हो या फिर पुलिस से रिलेटेड कोई भी सेफ्टी हो. ज़रूर, जहाँ पे महिलाओं की सुरक्षा का प्रश्न आता है वहाँ पे हमने महिलाओं की सुरक्षा के लिए हमने कदम ज़रूर उठाने चाहिए. और इस विषय में आने वाले दिनों में कमीशन, इस विषय में हमें पूरा सब देखना भी होता है. तुरंत अभी बात करके कुछ बोल दिया ऐसा नहीं होता है. बट मुझे बड़े तौर पर ये ज़रूर लगता है कि ज़रूरत पडती है तो ऐसे निर्देश कमिशन दे सकता है. तिथे जाणार का, भेट देणार आहेत का किंवा त्यांच्या फॅमिलीला भेटणार आहेत का किंवा पोलिसांशी भेट घेणार आहेत? आने वाले थोड़ा सा मुझे लगता है कि अभी हम पुलिस के जो रिपोर्ट है उसका हम इंतज़ार कर रहे हैं. ज़रूरत पड़ते है तो वो भी हो जाएगा.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.